ठीक आहे आजी. आर्या हे बघा, इथली जी सजावट करायची आहे ती एकदम हलक्या रंगातली करायची. दादासाहेबांना भडक रंग अजिबात आवडत नाही. आणि ही पार्टी आमुकसाठी आहे, तेव्हा समजा फर्स्ट क्लास पाहिजे आपल्याला. वरती नवीन क्रोकरी आहे तीच काढायची. घरातल्या नोकरांना सांगायचं नवीन कपडं घाला म्हणून. मेनू सांगितलेलाच आहे. जाऊ बाई, मी काय म्हणते तिथं आर्या आणि अमोघ उभं राहतील ना एंट्रन्सला, तर तिथं आपण काय करू, त्यांचं एक कटआउट लावूया. अहो आजकालची फॅशन आहे, लय भारी वाटतंय. आणि हुबेहूब करतात बघा, ते लय मजा येते बघा. नाही असलं काही बी नकोय आपल्याला. पण काय बी म्हणती, ह्या यायला ना तू मनावर घेतलंस ना, म्हणून ही पार्टी जुळून आली बघ. समजवा ना दादासाहेबांना, म्हणावं लेकाला नाही आवडत ते कशा बाई करायला पाहिजे पार्टी बिर्टी. मी सांगितलं ना ते ऐकतील बघा. आणि आमदार साहेबाला तिकीट मिळणार बघ ह्या वेळेला. पण ह्या सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणात जुळून येत असते ग सगळं. पण पहिल्यांदा सुनबाईने आमच्यासाठी काहीतरी केलंय बघा. बरं आई साहेब, मी जरा येते. या जरा. हो चालेल. हिला कळलं तर नसेल ना समद.
संकेत 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 तू तू आहेस आतमध्ये संकेत तू आहेस आतमध्ये तुला माझा आवाज ऐकू येतोय संकेत मी आलीये तुला सोडवायला संकेत बोल ना रे माझ्याशी बोल ना संकेत काय झालं अरे बोल ना संकेत ऐक ना मी तुला सोडवायला आले पण इकडे बाहेर एक लॉक आहे त्याचा नंबर तुला माहिती आहे का तू मिलिंदला कोणाशी बोलताना ऐकलंयस तू ऐकलं असशील तर प्लीज सांग मला इकडे कोणी नाहीये मी तुला सोडवू शकते पण माझ्याकडे नंबरच नाहीये बरं थांब मी रॅन्डम नंबर ट्राय करते थांब नाही होते काय करू मी आता संकेत नाही उघडत रे दार लॉकचा नंबर घेऊन परत येते तुला सोडवायला तोपर्यंत धीर धर आणि एक लक्षात ठेव ती काळूबाई आपल्या सोबत आहे म्हणूनच मी तुला अडवत होते पण तू तर धावतच गेलीस का पोरी तो नंबरचं मला माहिती असताना तर मीच घेऊन गेले असते तुला तिथे मला माहित आहे ते तळघराचा उपयोग ना ह्या असल्याच गोष्टीसाठी होतो दुर्दैव बघ माझं तो नंबर फक्त मिलिंदलाच ठाऊक आहे असू दे मिलिंदला माहिती असू दे पण मी संकेतला वाचवणारच काहीही झालं तरीही आई हा उद्याच्या पार्टीचं नक्की झालंय मला आत्ताच मालतीकडून कळलं अरे तू होय म्हटलीस का हो मी संकेतसाठी हो म्हणाले काय सांगतेस काय पोरी आजी तुम्हाला एवढा आनंद का होतोय तुझ्यासाठी पोरी फक्त तुझ्यासाठीच माझ्यासाठी पोरी या घरातली समधी माणसं तुझ्या संकट कशी वागतात बघतीये ना मी माझ्या शब्दाला काही किंमत बी नाही आता अडवून अडवून किती अडवणार ग मी बरं द्या समधी मोठी मोठी राजकारणी माणसं येतील बघ पार्टीला समध्यांचं अगदी बारीक लक्ष असत आणि मग आतापर्यंत तुझं आणि अमुकचं लग्न लपून छपून होतं बरं द्या तू अमुकची बायको आहेस हे जगजाहीर होणार आणि मग तुझ्याशी वर खाली काहीतरी वागताना घरातल्या समध्यांना 10 वेळा विचार करायला लागेल बघ आजी आर्य माझी काळूमाई
माझी काळूबाई चिलखत उभारते बघ तुझ्या भोवती. अरे असा कसा नाहीसा झाला तो सातारा टाइम्सचा संपादक? हा नाही, एक काम करतो ना, त्याला लीगल नोटीस पाठवून कोर्टात खेचतो, बघू कसं सापडत नाही ते. पंडित, एक एक गोष्ट जितकी टाळावी ना तितकी गळ्यात येत चालली. आधी ती आर्या गळ्यात पडली, आता या पार्टी आणि बातम्या. नाही मला पंडित, मी तुला नंतर फोन करतो. 1 मिनिट थांब, मला पंडित दादाशी बोलायचंय. हे सगळं सोड, मला सांग, तू पार्टीसाठी तयार काय झालीस? नक्की काय चाललंय तुझ्या मनात? हे बघ, घरामध्ये ऑलरेडी खूप टेन्शन चालू आहेत, त्यात काहीतरी वेड्यासारखं वागू नको. अच्छा, मी वेड्यासारखी वागते आणि हे कोण बोलतंय? तू. कोणासाठी? तुझ्या घरच्यांसाठी, ज्यांनी दिलेला शब्द पाळला नाही त्यांच्यासाठी. माझ्या भावाला डांबून ठेवलं, त्याचे हालहाल केले, मी हे जबरदस्तीचं लग्न केलं तरीही संकेतला सोडलं नाही त्यांनी. आणि त्यांच्यासाठी तू मला म्हणतोयस की मी वेड्यासारखी वागते? इतका छळ केलाय त्यांनी आमचा, त्यांनाही होऊ दे थोडा त्रास, कळू दे ना त्यांनाही. ह्या सापळ्यातून बाहेर पडल्यानंतर तुझा हा फोन मी जितक्या वेळा वापरलाय तितक्या वेळचे पैसे देईन मी तुला, काळजी करू नकोस. हॅलो पंडित दादा, थोडं बोलायचं होतं. इथं तर कोणी बी दिसेना. होय की? हे बघ, गुरुजी कुठं आहेत? गुरुजी पाठीमागे साधना करतायत. चला भाऊसाहेब. गुरूंचे गुरु, विराट गुरु. धूळ देतो पायाची गुरुजी. माफी असावी, आम्ही लई प्रयत्न केला. अहो, लग्नाची बातमी फुटली. फुटू दे, काहीही फरक पडत नाही. आपण गुरुजी, काळूबाईचं कारस्थान आहे सगळं. तुमच्या खानदानात फूट पाडायचा डाव आहे तिचा. काय सुरेंद्र राजे? हा? ठीक आहे माधव, हा? ठीक आहे. गुरुजी, नाही, हे समजा खरं आहे, पण अहो ती पोरगीला डोक्यावर बसायला लागली. काहीतरी बंदोबस्त करा ना. तिचा बंदोबस्त करायचाच आहे आपल्याला. मला फक्त रोहिणी नक्षत्रात जन्मलेला माणूस सापडू दे, चा बंदोबस्त करतोच मी. तुम्ही फक्त त्या पोरीवर लक्ष ठेवा नीट. वय गुरुजी, आम्ही तिला ताब्यात ठेवतो. एक रिक्वेस्ट होती, उद्या जर तुमचे पाय वाढायला लागले असते तर म्हणजे पार्टी खुलून येईल ना, म्हणून म्हटलं. आणि तिथं जर काही विघ्न आलं तर तुम्ही तिथल्या तिथेच त्याचं
वय गुरुजी. हे सगळं बराबर येत आई, पर तो मिलिंद दादाला डेंजर माणूस आहे. अगं त्याच्याकडनं या लॉकचा नंबर काढून घेणं म्हणजे एखाद्या वाघानं केलेली शिकार त्याच्याकडनं काढून घेण्यासारखं आहे. माहितीये मला, पण जर आपण त्याच्याकडून नंबर नाही मिळवला तर संकेतला सोडवणार कसं? हे बी बरोबरच आहे म्हणा. ताई, या जीवाची लय रिस्क आहे. असू दे, आता एवढं सहन केलंय, मला माझ्या जीवाची अजिबात पर्वा नाही. मला संकेतला सोडवायचंय आणि ते मी करणारच. माझा पुढचा प्लॅन आहे. बोल. ह्या घरातल्या सगळ्यांना असं वाटतंय की वसुंधरा आजींच्या सांगण्यावरून मी पार्टीसाठी हो म्हणाले, पण खरं तर असं नाहीये. म्हणजे मी ह्या पार्टीचा उपयोग संकेतला सोडवण्यासाठी करणार आहे. हे मी मनाशी पक्क केलंय. तो तळघरात आहे हे करण्याच्या आधीच. काय? हो, पार्टी म्हटली की लोक येणार, आपल्या घरातली माणसं बिझी होणार. आता तुम्हाला कशा पायी यायला पाहिजे माझ्या बरोबर? मी एकटी पुरेशी आहे तिला. आणि काय हो, तुमचा विश्वास नाही होय माझ्यावर? आहे का आता? आम्हाला आमच्या वागणीवर पूर्ण विश्वास आहे. पर कसं आहे, तिला सतत घाबरवत राहणं गरजेचं आहे. तिचा सामना कोणाशी आहे याची जाणीव तिला सतत करून द्यायला पाहिजे. वार अवचित करायचा असतो, पण तलवार सतत टांगती ठेवायला पाहिजे. पर काय पण म्हणा, ती कार्टीनं जरा जास्तच आगाऊ आहे. जवळ जवळ तुमचा अपमानच करत असती. ना मी काय सोडतोय वय? संधी हिशोब चुकते करणार मी. नारा वाढवणार. प्लॅन तर एकदम फर्स्ट क्लास आहे ताई. हा, पण जमला तरच. फसला ना तर फसला. आपल्याला रिस्क घ्यावीच लागेल. आपण जितका जास्त वेळ काढू तेवढीच मी त्यांच्या पिंजऱ्यात अडकत जाईल. आणि आता असं समज की ही आपली पहिली आणि शेवटची संधी आहे संकेतला सोडवण्याची. मला तुझी साथ हवीच. सवाल? अगं ताई, असं काय बोलते? या दादाची तुला कायम साथ आहे, तू टेन्शनच घेऊ नको. माझ्याकडनं उद्याचा प्लॅन फिक्स. तू फक्त मला सांग उद्या नेमकं करायचंय काय. हे बघ, आपण